हॅलो नमस्कार सगळ्यांना। आज आपल्या व्हिडिओमध्ये मी सुंदर अशी चिंचपेटी बनवणार आहे। त्यासाठी बघा पकड घेतलेले आहेत, एक कटर घेतलेले आहे, इथे पोळे मणी घेतलेले आहेत रेड कलरचे, त्यानंतर मायक्रो मणी घेतलेले आहे 4 नंबरचे, खूप प्रीमियम क्वालिटी आहे। त्यानंतर इथे छान असे चिंचपेटीच्या पेट्या घेतलेल्या आहेत गोल्डनमध्ये आणि इथे ग्रीन कलरच्या पेट्या घेतलेल्या आहेत 3। त्यानंतर गोंडा घेतलेला आहे, इथे जंपरिंग घेतलेले आहे आणि इथे ही चिंचपेटी मी इनविजिबलमध्ये बनवत आहे आणि इथे स्टॉपर घेतलेला आहे एक, ते छान असं लॉक करून घ्यायचं जेणेकरून निघणार नाही। अशा प्रकारे एक साइड आपण लॉक केलेली आहे। अशा प्रकारे लॉक झालं आहे। इथे स्टार्टिंगला मी 11 मायक्रो मनी यूज करत आहे। तुम्हाला जितके पाहिजे तितके तुम्ही यूज करू शकता। जर तुमच्याकडे इनविजिबल ची तार नसेल तर तुम्ही धाग्यामध्ये सुद्धा ही चिंचपेटी बनवू शकता, पण इनविजिबलमध्ये खूप छान दिसते आणि खूप जास्त टिकते। तर अशा प्रकारे मायक्रो मनी 11 भरत आहे। ही चिंचपेटी कशी वाटते मला कमेंट करून सांगा नक्की। तर आता चिंचपेटी मी भरत आहे गोल्डन कलरची। तुम्हाला जशा पाहिजे तशा कस्टमाइज तुम्ही डिझाइन करू शकता। एक चिंचपेटी, त्यानंतरला मायक्रो मणी, नंतर पोवळा मणी, त्यानंतर पुन्हा मायक्रो मणी आणि इथे ग्रीन कलरची चिंचपेटी, पुन्हा मायक्रो मणी, पुन्हा पोवळा मणी। अशा प्रकारचे सेम सिक्वेन्सने आपल्याला जितक्या पेट्या पाहिजेत तितक्या पेट्यांची ही चिंचपेटी आपण बनवू शकतो। खूप सुंदर दिसते घातल्यावरती, महाराष्ट्रीयन टच आहे, खूप छान दिसते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा नवनवीन डिझाईन्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। तर अशा प्रकारे 11 मणी शेवटला झाल्यानंतर पुन्हा लॉक बीटने स्टॉपर्सने लॉक करून घ्यायचे दोन्ही साईड। एक साईड स्टार्टिंगला घ्यायची, त्यानंतर पूर्ण चिंचपेटी झाल्याच्या नंतरला शेवटचं लॉक करून घ्यायचं। त्यानंतर जंपरिंगमध्ये गोंडा फिट करायचं। जंपरिंगसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फिटिंग करायची। तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवते जेणेकरून ती निघायला नको। त्यानंतर आपली चिंचपेटी रेडी झालेली आहे। कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप सुंदर दिसते घातल्यावर, तुम्ही नक्की ट्राय करा। थँक्यू सो मच।